चला हो पंढरीसी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाच्या जीवलगा पाहू. सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांचा दिनक्रम कसा असतो त्याबद्दल आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ सविस्तर पूर्ण पहा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. ज्या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे त्या ठिकाणी पहाटे 4 ते 6 या वेळेमध्ये काकड आरती होत असते. काकड आरती झाल्यानंतर आरती होत असते. आरतीच्या वेळेस सर्व दिंड्यामधील 5 वारकरी त्या ठिकाणी उपस्थित असतात. तर अशा प्रकारे त्याच वेळेस ज्या ठिकाणी पालखी मुक्कामी आहे त्या ठिकाणी त्या भागातील अनेक भाविक वारकरी दर्शनासाठी येऊन थांबलेले असतात. त्यांनाही दर्शनाचा योग घडतो व तेथून पालखी पुन्हा पुढल्या मुक्कामाकडे मार्गस्थ होत असते. वाटेमध्ये पालखी ठराविक अंतरानंतर थोडा वेळ थांबत असते की त्या भागातील आलेल्या भाविक वारकऱ्यांना पालखीचं दर्शन घडावं या हेतूने पालखी थोडा वेळ थांबत असते. एक ठराविक अंतरानंतर थांबत असते. ज्या ठिकाणी गाव आहे, वाडी वस्ती असे असेल त्या ठिकाणी थोडा वेळ थांबत असते. त्यानंतर दुपारी 12:30च्या दरम्यान पालखीचा विसावा असतो. विसाव्याच्या ठिकाणी सुद्धा अगोदरच भाविक वारकरी त्या ठिकाणी येऊन थांबलेले असतात. दर्शनासाठी रांगा लावलेल्या असतात. त्यांनाही दर्शनाचा योग घडतो व सर्व इतर भाविक वारकरी यांना जेवण्यासाठी आणि विसाव्यासाठी वेळ दिलेला असतो. 12:30 ते 2:30 दरम्यान हा विसावा पूर्ण होत असतो. विसाव्यानंतर पालखी पुढे परत मार्गस्थ होत असते पुढील मुक्कामाकडे. त्यानंतर पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्या ठिकाणी समाज आरती होत असते. आलेल्या सर्व दिंड्यामधील प्रमुख त्या ठिकाणी येत असतात. त्याच वेळेस पालखी मार्गावरील काही अडचणी किंवा उद्याचं काय नियोजन आहे त्याबद्दल एक संदेश दिला जातो त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे समाज आरती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी कीर्तन सेवा चालू होते. कीर्तन सेवा झाली की त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम होत असतो. सर्वांना प्रत्येक आपापल्या दिंडीमध्ये जाऊन भोजन करून विश्रांती घेत असतो. पालखी तळावर सुद्धा अशाच प्रकारचे नियोजन असते. भोजन झाल्यानंतर पालखी तळावर भजन होत असते व त्यानंतर सर्व भाविक वारकरी विश्रांती घेत असतात. तर अशा प्रकारे पहाटेपासून रात्री 10:30-11 वाजेपर्यंत हा दिनक्रम चालू असतो. असाच दिनक्रम रोज पालखी सोहळ्यामध्ये पुढे चालू असतो. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल अवश्य कमेंट करा व आवडल्यास जरूर लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.